सोलापूर महानगरपालिकेतर्फे 1977 साली विजापूर रोडवर महात्मा गांधी प्राणी संग्रहालय सुरू करण्यात आले। दरम्यान कोरोनापासून सदर प्राणी संग्रहालय विविध कारणास्तव वादात सापडले आहे। येथे मनुष्यबळ अपुरे व आवश्यक सुविधा उपलब्ध नाहीत। त्यामुळे केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने ताशेरे ओढले आहेत। आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध केल्यावरच सदरचे प्राणी संग्रहालय सुरू करण्याची सूचना केंद्रीय प्राधिकरणाने डिसेंबर 2021 मध्ये केली होती। तेव्हापासून ते बंदच आहे। याच्या नूतनीकरणास एनटीपीसी कडून 2,89,00,000 रुपये व जिल्हा नियोजन समितीतर्फे 2,83,00,000 रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे। या निधीतून पशु रुग्णालय, नवे पिंजरे व इतर मूलभूत सुविधांची कामे सुरू झाली आहे। प्राणी संग्रहालय सुरू करण्यासाठी आवश्यक उपाययोजना पूर्णतेसाठी आणखी 7 ते 8 कोटी रुपये लागणार आहेत। हा निधी कसा उपलब्ध करावा यासाठी अद्याप स्पष्टता नाही। त्यामुळे प्राणी संग्रहालय कधी सुरू होणार अशी चर्चा नागरिकातून रंगली आहे।